मन, मनाची काळजी घ्या, मनाची निगा राखा, मनाला सांभाळा, मनाला शांत ठेवा. हे आपण सतत ऐकत असतो आणि आपण स्वतः प्रयत्नशीलही असतो. हो, मनाची काळजी घेणं, मनाला शांत ठेवणं हे मेडिटेशनद्वारे होत असतं. मेडिटेशनशिवाय पर्याय नाही. मी आहे सविता सातपुते, कन्सल्टिंग सायकॉलॉजिस्ट आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर. मेडिटेशन काय आहे आणि तुम्ही सायकॉलॉजिस्टकडनं जेव्हा मेडिटेशन शिकता तर ते सायंटिफिकली कसं तुमच्यासाठी उपयोगाचं असतं हे मी सांगते. मी 2 दशकापासनं मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. या क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या हे लक्षात आलं, मन शांत असेल तर माझा क्लायंट, माझ्यासमोर बसलेला मानसिक आरोग्याशी झुंज देणारा रुग्ण, माझा क्लायंट हा अशांत असतो आणि त्याला शांत स्थितीमध्ये आणणं, शांतता त्यांना प्राप्त करून देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. असं जेव्हा मला वाटायला लागलं तेव्हा मी सर्वप्रीत मेडिटेशन हे मेडिटेशन विकसित केलं. मी फाउंडर आहे सर्वप्रीत काउन्सिलिंग सेंटरचे. या काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये मला जे अनुभव आले आणि त्या अनुभवातून सर्वप्रीत मेडिटेशन हे विकसित झालं. सर्वप्रीत मेडिटेशनची खासियत ही आहे की या मेडिटेशनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्युझिकचा सपोर्ट घेण्याची गरज नाही. तुम्हाला चॅन्टिंगची गरज नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मंत्र म्हणण्याची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला ब्रीदिंगवरती पण फोकस करण्याची गरज नाही. सर्वप्रीत मेडिटेशनची व्याख्याच अशी आहे, ती डेफिनेशनच अशी आहे, ती आहे द डेफिनेशन ऑफ सर्वप्रीत मेडिटेशन इज डुईंग नथिंग. हे मेडिटेशन शिकायला तुम्हाला 21 डेजची गरज असते. म्हणजे दररोज तुम्ही 1 तास माझ्यासोबत असता. ते ऑनलाईन असू द्यात, ऑफलाईन असू द्यात, दोन्हीही मोडमध्ये मी मेडिटेशन शिकवत असते. तर पुन्हा या मेडिटेशनकडे वळूया. खासियत तुम्हाला कळली, मेडिटेशनसाठी या तिन्ही गोष्टींची आवश्यकता नसते. नो म्युझिक, नो ब्रीदिंग अँड नो चॅन्टिंग. हे मेडिटेशन शिकायला तुम्हाला 5 स्टेप्समधून जावं लागतं. बॉडी माइंड रिलॅक्सेशन, हाऊ टू इनहेल, अलाइनमेंट विथ युनिवर्स, बॅलन्सिंग एनर्जी अँड झिरो माइंड. या स्टेप्समधून तुम्ही जेव्हा जाता, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स शिकता, तेव्हा तुम्ही झिरो माइंड फील करता. झिरो माइंड म्हणजे निर्विचार अवस्था, मनाची निर्विचार अवस्था. या निर्विचार स्थितीमध्ये व्यक्ती पूर्णतः अवेअर असतो, कॉन्शियस असतो, संपूर्ण जागरूक स्थिती त्याला प्राप्त होते. म्हणजे असं की तो प्रेझेंटमध्ये राहायला शिकतो. प्रत्येक क्षणामध्ये त्याला जो अनुभव असतो तो पूर्णतः जागरूक असतो, तो अनुभव पण आणि ती व्यक्ती पण. पुढे सांगायचं झालं तर या मेडिटेशनला शिकण्यासाठी तुम्हाला दररोजचा 1 तास असे 21 दिवस लागतात. पहिल्या दिवशी मात्र
तुम्ही हे मेडिटेशन या स्टेप्स शिकता त्यासाठी तुम्हाला आवश्यकता असते पूर्णतः 3 तासाची. पहिल्या 3 तासामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टींचा, या स्टेप्स सांगितल्या आहेत त्यांचा अनुभव घेता आणि शेवटी म्हणजे तिसऱ्या तासाच्या शेवटच्या 20 मिनिटामध्ये तुम्ही कंप्लीट झिरो माइंड फील करता.